आपल्यासोबत सुधीर बागुल आहेत. कालच निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यांना थोडेफार मतदान जेवढं अपेक्षित होतं तेवढं मतदान पडलं नाही. नेमकं ह्याच्या मागचं काय कारण कारण असू शकतं? याचं कारण असं आहे, सर्वप्रथम तर मी जे निवडून आलेले 4 उमेदवार आहेत त्यांना मी आमच्याकडून शुभेच्छा देतो आणि त्यांनी जनतेची सेवा करावी. जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे, त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत. आणि राहिली गोष्ट की आम्ही काम करत असो या सुभाष टेकडी प्रभाग 18 आणि 13 मध्ये, या दोन्ही विभागात आमचं कार्य जे भरीव आहे ते सर्व श्रुत आहे, लोकांना माहिती आहे. परंतु ह्यावेळेस कसं आहे, मी एकटा लढलो. माझ्या पॅनलला आम्ही सगळे पॅनल 4 लढले, आम्ही एकटे लढलो. तो एक फटका पडला. दुसरं, आमच्याकडे पैसा नव्हता, आम्ही फक्त कामाच्या जोरावर लढलो आणि त्या अनुषंगाने जी काय कामाची पोचपावती मिळाली आणि जे मतदान आमच्या पदरात पडलं त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. काय वाटतं, कोविडच्या काळात तुम्ही एवढं काम केलं, म्हणजे कामालाची पावती भेटली नाही, या ठिकाणी पैसा चालला प्रभागामध्ये, असं वाटतं का तुम्हाला? आता मी निवडून आल्यापासून तुम्हाला सर्वच थोडक्यात सांगतो. 2017ला निवडून आल्यानंतर नवीन असल्या कारणाने बराच कालावधी शिकण्यात गेल्या. त्याच्यानंतर 2 वर्ष कोविड आला. कोविडच्या काळामध्ये आम्ही खूप लोकांना मदत केली. मोठ्या प्रमाणात किराणा वाटप केला, सॅनिटायझर, स्वच्छता, शुगर मशीन वाटप केले, ताप चेक करण्याच्या मशिनी सुद्धा वाटप केल्या. काही लोकांना आम्ही गॅस ऑक्सिजन सिलेंडर पण दिले. आणि त्यानंतर संपूर्ण 5 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या वस्तूंचे वाटप या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात केलं. कारण आमचा जन्मच लोकसेवेसाठी झालेला आहे. मी मुळात राजकारणी नाहीये आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमुळे मध्ये मला राजकारणाचा बळी ठरावा लागला. आपण जर समजा सिलेंडर गॅस या चिन्हावर नसते लढले किंवा बीजेपीच्या कमळावरती किंवा धनुष्यबाणावर लढले असते, त्याचा फायदा झाला असता आपल्याला? मी जर कोणत्याही पॅनल मध्ये असतो, 4च्या पॅनल मध्ये, तर निश्चितच मी निवडून आलो असतो. मी एकाकी लढलो, त्याच्यामुळे हा सुद्धा फटका बसला. आता तुम्ही इथून पुढचे 5 वर्ष मतदारांसाठी कंटिन्यू अवेलेबल राहतात. मी मगाशी सांगितलं की आमचा जो जन्म आहे तो हा सामाजिक कार्य करण्यासाठी, समाजसेवा करण्यासाठी झालेला आहे. आमची ही सेवा निरंतर चालू राहणार आहे. आधी काम करत आलो आणि यापुढे काम करत राहणार.